टेन्शन घेऊ नको. चल तिकडे बस. चल. अगं अगं काय का बस. तुला नाही कळणार. तू आई झालीस की कळेल तुला. हो हो बरोबर आहे अगदी तुझं. मला मेलीला काय कळणार. जेव्हा मी आई होईन ना तेव्हाच कळेल मला, त्याशिवाय नाही कळणार. पण आई, जेव्हा मी आई होईन तेव्हा तर तू आजीबाई होशील. लबाडे, माझी नक्कल करण्यापेक्षा ना जाऊन अभ्यासाला बस. आई तू सारखं मला तेच तेच बोल नकोसा. सारखं काय अभ्यास कर. आई तू ना मला आता जेलमध्ये पाठव. एक काम कर, मला एक वेळेचं जेवण देऊ नकोस. हवं तर मी अंगणात झोपते. तू जसं म्हणशील तसं वागते. हवे ते अत्याचार कर, पण आता प्लीज मला अभ्यास कर म्हणू नकोस आई. मी खरंच जेन्युइनली रात्रभर अभ्यास करते. आता मी दमलीये. हो का? अभ्यासाचं नाटक करण्याला पण कंटाळा येतो का? छान आहे. अभ्यासाचं नाटक? या घरात ना मी कितीही काही केलं ना तरी कुणी मला कुणी सिरियसली घेणारच नाहीये. देवा परमेश्वरा असं मी काय पाप केलंय की या घरात मी सर्वात लहान मुलगी म्हणून जन्म घेतला. देवा परमेश्वरा, मी कितीही सिरियसली अभ्यास केला, कितीही जेन्युइनली वागले ना तरी सुद्धा या घरातल्या लोकांचा माझ्यावरती विश्वासच नाहीये. परमेश्वरा, मी काय करू? काय असं पाप केलंय की मी ही टोमणे सहन करते. परमेश्वरा, या अभ्यासाच्या टोमण्यांमधून आणि या अभ्यासाच्या व्यापांमधून मला मुक्त कर. परमेश्वरा, माझी सुटका कर. परमेश्वरा, माझी सुटका कर. देवा, मला मुक्त कर प्लीज. माझी सुटका कर देवा. बाई काय कीर्ती मॅडम, ऐ, बरी आहेस ना? काय झालं काय? याला म्हणतात नाटक. आणि तू जे म्हणतेस ना की उठसूट अभ्यासाचं नाटक करते, मी एकदम सिरियसली अभ्यास करते. पण तुम्हाला काही पडलीच नाहीये. आणि आई, मुद्दा हा नाहीये. मुद्दा हा आहे की तुझी ज्योतिताई उशिरा आले, हा प्रॉब्लेम आहे ना. मग मध्येच माझा अभ्यास कुठून आला ग आई? आणि तसंही तुझ्या लक्षात आलं नसेल, पण माझ्या लक्षात आले. आजकाल तिचा नवीन बेस्ट फ्रेंड झालाय ना. ती कुठे पण असेल तरी तो तिला व्यवस्थित आणून सोडेल. ए, काहीतरी बोलू नकोस. तुझ्या या मित्रांच्या गोंधळात ना उगाच ज्योतिताईला मिक्स करू नकोस. तिचा असा कोणीही मित्र वगैरे काही नाहीये. हा. यालाच म्हणतात रातांधळेपणा. काय? नाही, आंधळा विश्वास. वा, मोठ्या मुलीवरती एकदम श्रद्धा नाही आई ही अंधश्रद्धा आहे. तुझा ताईवर इतका विश्वास आणि सगळे डाऊट माझ्यावर. नंतर म्हणशील कीर्ती तुझं लक्ष नव्हता, तू सांगितलं नाहीस. मी सांगते आई तुला, जाऊ दे. मी कितीही माझं डोकं